श्री स्वामी समर्थ भावांनो, गुड मॉर्निंग. आज आपला दिवस चालू झाला होता सकाळी सकाळी मॉर्निंगलाच. डॉगेश भाऊ पाहायला आलेले. आपल्या इथलं वातावरण बघा मॉर्निंगचं कसं आहे. आपण चाललो होतो आज पुण्याला. पुण्याला का चाललो होतो सगळं बघितल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल भावांनो, तर सगळं बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, एक मावशी त्यांचं कुटुंबाचा प्रवास चालला होता. घर बदलायचं असतील काहीतरी. कृष्ण हॉस्पिटलजवळ आल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यानंतर पुढं आलो आणि हे नवीन टनेलचं काम झालं होतं. फर्स्ट टाईम आपण या खंबाटकीच्या टनेलमधनं चाललो होतो. मस्त वाटलं. एकच नंबर काटाकीर काम झालं होतं. वातावरण छानच, मन प्रसन्न झालं. कारण कसं आहे, इथनं आता टायमिंग लय वाचणार आहे असं दिसत होतं. आणि ते खरंच झालं, कारण ट्रॅफिकचा संबंधच नाही आता इथनं पुढं. येताना जर रस्ता तेवढा तसा झाला म्हणजे मग काय विषय नाही. आपल्याला जायला यायला आनंदी आनंदाकडे, जिकडे तिकडे चोहीकडे पुण्याला मग 2च तासात. पांडाभाऊची गाडी घेतलेली आपण चाललो होतो पुण्याला. आणि जुनी पानपोई इथं आहे बघा. हे जुन्या पानपोईच्या तिथनं आपण मग परत चाललो आणि आलो पुण्यात. जिथं गर्दी तिथं पुणे असं समीकरणच आहे. नवले ब्रिजवर आल्यावर जवळपास आम्हाला 2 तास लागले. आणि ह्या कारणासाठी आपण पुण्यात आलो होतो. माझी 2 नंबरची बहीण मुंबईवरून आली होती आणि तिला मी पिकअप केलं आणि आपण दुसऱ्या बहिणीसाठी निघालो. हे आहे देहू रोड. देहू रोडमधून देऊगावला चाललो होतो. इथं हे आहे शनी मंदिर. आपण चाललो होतो दिदीला आणायला. ती आहे देहू रोडमधून देऊगावला. देऊगावमध्ये ती राहिला आहे. दाजी आमचे देऊगावमध्ये असतात. संत तुकाराम महाराजांच्या कमळचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो सरळ घराकडे जायला. घराकडे जाता आता हे सर्व बघितलं. इथं मस्तपैकी देवाचं वातावरण आहे भावांनो. एक नंबर वाटतं इथं आलं की. आणि देवाचं बाहेर दर्शन घेतलं, कारण आपल्याला जायचं होतं लवकर पाठीमागं, कारण वातावरण तापलं होतं. गाता येईल तिथं दाजी आणि दिदी आमचे थांबले होते. आणि आमची चिल्ली पिल्ल्यांचा परत दंगा चालू झाला. हे आमचे दाजी आणि दिदी. दाजी आमचे महिंद्रामध्ये कामाला. व्हिडिओ करतोय म्हटल्यावर दाजी स्तब्धच थांबली आणि ही बारकी चिल्ली पिल्ली बघतच राहिली. आमचा हा मुंबईचा सिद्धांत कसा खिडकीत जाऊन बसला होता मस्त बाकी साधा जेवण उच्च विचार करून आमच्या तिघांचा सेल्फी घेतला. आणि सिद्धांत आणि दीक्षांत सगळे बसले होते. आणि साईज म्हटलं मी पुढे बसणार, बसा म्हटलं नाही. आमचा दंगा असा चालू झाला ना की विषयच नाही. ड्रायव्हर काका लागले म्हणायला, हे काय रे बाबा. शेवट इथं बाय बाय केला आणि आम्ही निघालो घराकडे. नवीन कात्रजच्या बोधकेमध्ये पण एक नंबरच झालं. लाईटिंग वगैरे छान सुंदर. तिथं रेंज नसली तरी पण पीस आहे, मस्तपैकी वाटत होता. आणि आम्ही परत निघालो. येताना वातावरण असं झालेलं की आता किती पाऊस पडतो आणि किती नाही, कारण आम्हाला लवकर घराकडे पोहोचत आणि पावसानं गाठलंच. पाऊस पडायला लागल्यावर असं वाटायला लागलं की आता किती पडते, कारण घाटाच्या पुढे गेल्यावर काय वाटत नाही, आपल्या भागात गेल्या जात आहे. पण घाटाच्या अलीकडे जरा असं हे, आणि एवढा मोठा डोंगर बघूनच बरं वाटत झालं. कसं कवा जायचं इथनं पुढं. इथं गेल्यावर हे एक 2 व्हीलरवाला आलो तर त्यानं गाडी स्किटच केली. युकेचं त्याचं हे होतं, उत्तराखंडाची गाडी होती. म्हटलं बाबा जरा हळू चालव, नाही अवघड होईल सगळं, लय लांब आलेला दिसतोच म्हटलं. आणि हे लोकेशन बघा भावांनो, मस्त मस्त छान छान सुंदर सुंदर लोकेशन दिसत होतं. वातावरण प्रवास करताना सगळं मनोरंजन. गाडीत सगळी पॅक होती त्यामुळे मस्त वाटलं. पोरं आमची दंगाच करत होती, कारण मुंबईवाली पुणेवाली दोघंजण. आणि साईबाबांचं दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरु साईनाथ महाराज की जय. आमचा साईनाथ तर लगेच मग हां मामा मामा साईनाथ बघा, साईनाथ बघा. बरं म्हटलं, चालतंय म्हटलं. दर्शन घेतलं ना आपण निघालो आता सरळ घराकडे निघायला. आपण पहिल्यांदा म्हटलं नाश्ता केलेला बरा. ही थार बघा कशी नाचायला लागल्या तिथंच. आपण म्हटलं आता ही पोरं लागलेत नाश्ता करायसाठी, म्हटलं पहिल्यांदा नाश्ता करूया. वडापाव घेतला आणि तिकडची आमची बच्चे कंपनी म्हटली मला मिसळ खायचे. खावा म्हटलं.
मिसळ कुठली खाते ती माझ्या पोटासाठीच घेतलेली ती. आणि तिथनं पुढं आलो ही हॅरियर EVमध्ये बघा भावांनो, ही टेक्नॉलॉजी आपल्याला आवडली. त्या पुढच्या काचमध्ये आपला गाडी दिसायला लागलेली ही बघा, दिसतंय का वर कॅमेरा लावला आणि ती आपल्याला दिसतंय बघा गाडी. एक नंबर लेखा ही लागा टेक्नॉलॉजी लय जोरात आहे, आपल्याला ही टेक्नॉलॉजी आवडली. परत आपण प्रवास चालू केला, आपण साताऱ्यामध्ये दिसायला लागलोय बघा, साताऱ्यामध्ये. आणि त्यानंतर नेरल्यामध्ये ही बघा काय याने कसं लावलं होतं काय माहीत. आणि ह्या इटिओसवाल्याला एवढी गडबड झालेली ना की त्याला लिमिटच नाही. ते इकडून तिकडून तिकडून इकडं असं सर्किट करत होतं, फक्त साखळीनं बांधलेलं होतं एवढं मोठं ही. आणि खड्डा लागला की ते इकडून तिकडं करणार आणि पाठीमानं हॉर्न द्यायला आले. अरे म्हटलं एकाच्यानं थांबा. आणि ह्यो बघा गावाजवळ आल्यावर सिद्धांत बघा आमचा झोपला होता, बाकीची सगळी मोबाईल बघ. घराकडं आल्यानंतर घराजवळचा पटा बघितला आणि मस्त वाटलं, कारण जगाच्या गाडीच्याच प्रवासात होतो. भावांनो काय सांगायचं तुम्हाला, आल्यावर बरं वाटतं. गावाकडचं वातावरण म्हणजे माझं एकच नंबर आहे, विषयच नाही. मस्तपैकी मग गावात आलो, समर्थनं सांगितलं होतं आईस्क्रीम पाहिजे, कप केक पाहिजे. मग कप केक आणि आईस्क्रीम घेतले. आईस्क्रीम घेतल्यानंतर म्हटलं बाबांनो चला, हे बघा लोकेशन गावाकडचं. यासाठी तर स्वर्ग म्हणतात गावाला, सिटीपेक्षा गाव बरं. हेच आहे भावांनो आयुष्याची रीत. माझं वडील बघा सगळ्या नातवंडांना पोरींना घेऊन, ह्यासारखं सुख आयुष्यात कुठं मिळणार आहे का बघा. सुट्टी आली की घर गजबजल्या का बघा, ते खेळ चालू होता हाणामारीचा. हे आयुष्य बघा. त्यात मग चांदणी भोजनाचा कार्यक्रम झाला एक नंबरच. आता रोजचा चांदणी भोजनाचा कार्यक्रमांचा बाहेरच होते. बच्चे गंबाने आमचे सगळे जेवायला बसलेले. लई होते म्हणून इस्तारा धरूनच काढलेला, कारण कसं आहे कवा व्हायचं रे, लई पोरं आहे ती दमवते ती. त्यानंतर जरा असं गेमिंग गपशप चालू झाली, खेळाय चालू झालं. दीक्षा जात नव्हती आमची, स्वामिनी जात नव्हती दिदीकडे. त्यामुळं भावांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, करू नका.